तर मराठा आरक्षणावरील याचिकेवर अंतिम सुनावणी आता 27 फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याचं मुंबई हायकोर्टाने स्पष्ट केलं आहे। त्यामुळे मार्च महिन्यात मराठा आरक्षणासंदर्भात निकाल येऊ शकतो। मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे असा युक्तिवाद राज्य सरकारने केला होता। मराठा आरक्षण मुद्द्यावर एक पाऊल पुढे टाकत राज्य सरकारने मराठा आरक्षण देणं गरजेचं असल्याचं म्हटलंय। शिवाय तसा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असल्याचं 2500 पानांचं प्रतिज्ञापत्र मुंबई उच्च न्यायालयात 7 डिसेंबरला सादर करण्यात आलं होतं। पण प्रतिज्ञापत्र सादर करायला 20 महिन्यांचा कालावधी का लागला आणि आणखी किती वेळ हवा असा खोचक सवाल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला करत फटकारलं होतं। यावेळी प्रतिज्ञापत्राची प्रत सर्व वादी आणि प्रतिवादींना द्यावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले होते। त्याचप्रमाणे याचिकेशी संबंधित सर्वांना प्रतिज्ञापत्राची प्रत मिळाल्यानंतर सर्वांनी आपलं म्हणणं 30 जानेवारीपर्यंत न्यायालयात सादर करावं असं कोर्टाने म्हटलं होतं। काल या प्रकरणी सर्वांनी आपलं म्हणणं मांडल्यावर आज कोर्टाने अंतिम तारीख निश्चित केली आहे। मराठा समाजाला आरक्षणाच्या विषयात अशोक चव्हाणांना त्यांचं सरकार असताना जे 15 वर्षात करायला पाहिजे ते केलं नाही। ज्यावेळी लोकसभेला भुईसपाट झाल्यानंतर विधानसभा टिकवण्यासाठी नुसती घोषणा केली, ज्या गोष्टी कायदेशीर आवश्यक आहेत त्या सगळ्या आम्ही तयार केलेल्या आहेत आणि 27 फेब्रुवारीपासून याची जी न्यायालयीन लढाई चालू होईल त्यामध्ये सरकार भक्कमपणे मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा मांडेल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।